नमस्कार मित्रांनो, मास्टर आर एस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडचे बिल डाउनलोड कसे करायचे, तसेच मीटर रीडिंगचा फोटो आणि बिल भरणा आणि पावती याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मोबाईल किंवा कम्प्युटरमध्ये इंटरनेट ब्राउझर ओपन करावा. सर्च बारमध्ये व्ह्यू अँड पे बिल असं सर्च करायचं आहे. व्ह्यू अँड पे बिल सर्च केल्यानंतर तुम्हाला पुढची वेबसाईट पुढचा पेज ओपन होईल. तर पहिल्याच सर्वात वर वीज देयक अवलोकन भरणा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेडची महावितरणची ऑफिशियल साईट ओपन होईल, ज्यावर आपण बिल वगैरे भरू शकतो. तर मी झूम करतो आहे, हे तुम्हाला दिसत असेलच. असा पेज जर ओपन नाही झाला तर तुम्हाला इकडे वेब स्वयंसेवा लिहिलेली आहे, त्याच्या खाली पाहायचं आहे वीज देयक अवलोकन भरणा. इथे क्लिक करूनही तुम्ही असा पेज तुम्हाला मिळू शकतो. तर आपल्याला ऑलरेडी आता येतोयच तो. तर इथे तुम्हाला पाहू शकता तुम्ही ग्राहक क्रमांक 12 अंकी जो आपल्या वीज बिलावर असतो सर्वात उंच. तर या बॉक्समध्ये तुम्हाला तो 12 आकडी नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर कॅप्चा कोड जो दिलेला आहे तो टाकायचा आहे. मी टाकतो इथे, जसा आहे तसाच टाकायचा आहे. आणि इथे माहिती नोंद लिहिलेली आहे, माहिती नोंद करा, ते तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर कॅप्चा कोड रॉंग असेल तर पुन्हा नवीन टाकावं लागेल. पाहू शकताय कॅप्चा कोड टाकल्यानंतर माहिती नोंद करा, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग तुम्हाला तुमचं बिल किती आलेलं ते दिसेल. पाहू शकताय तुम्ही तुमचा BU क्रमांक, पावती महिना, पावती प्रमाण, शेष रक्कम 390, देय दिनांक 2 जुलै 2024. आणि तुम्हाला आता याचं बिलचा फोटो पाहायचा असेल तर तुम्हाला व्ह्यू बिल इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. व्ह्यू बिलला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा पूर्ण बिलाची प्रिंट तुम्हाला दिसेल, फोटो दिसेल, सर्व माहिती तुम्हाला ती दिसेल. तसं तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्हाला बिलाची पावती तुमच्या घरपोच येते, तशी तुम्ही ते मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर घरी बसून पाहू शकताय. तर तुम्हाला आता हे बिल डाउनलोड करायचं याची प्रिंट, तर तुम्हाला इथे सर्वात वर पाहू शकताय मुद्रण योग्य आवृत्ती पहा. तर इथे भाषा पण दिलेली आहे, दोन भाषा आहेत, मराठी आणि इंग्लिश. त्याच्यामध्ये तुम्ही कोणी कुठली सिलेक्ट करू शकताय. तर आपण इथे मराठी सिलेक्ट केलेली आहे. तर तुम्हाला आता प्रिंट पाहिजे आपल्याला. चला तर ही पहा प्रिंट. आणि आता तुम्हाला ही प्रिंट डाउनलोड करायची असेल किंवा प्रिंट काढायची असेल तर इथे पाहू शकताय तुम्ही सर्वात वर प्रिंट आणि डाउनलोड बॉक्समध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्ही क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं बिल डाउनलोड झालेलं दिसेल. तुम्हाला PDF पाहिजे तर PDFवर क्लिक करा आणि सेव्ह करा. तर आता तुम्हाला आपण बिल डाउनलोड कसं करायचं ते तर समजलं असेलच. आता तुमच्या मीटरचा फोटो महावितरण कंपनीने जो काढून दिलेला असतो मागच्या महिन्यात, तो पाहायचा असेल तर तुम्ही व्ह्यू फोटोवर क्लिक करा.
हा पाहू शकता तुम्ही आपल्या मीटरचा फोटो आलेला आहे. इथे डेट पण असेल, पाहू शकता कधी काढलेलं आहे, टायमिंग त्याचं, लोकेशन वगैरे सर्व काही आहे. तुमचं कन्झ्युमर व्यू, तसेच कन्झ्युमर नंबर, सर्व काही इथे दिलेलं असेल. तसेच तुम्हाला जर बिल भरायचं असेल तर तुम्ही इथे खाली पाहू शकता रक्कम भरालेली आहे, तिथे तुम्ही क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल. पुढचा पेज ओपन झाल्यानंतर हे पाहू शकता इकडं ऑप्शन आहेत, त्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करत जा पुढे पुढे. तुम्हाला सर्व इथे जी माहिती आहे ती दिसेल. हा जो बॉक्स दिसतोय इथे ऊर्जा बिल लिहिलेलं आहे, तिथे तुम्ही क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे पुढे जायचं आहे तुम्हाला. इतर देय इथं दिलेले आहे तुम्हाला, इतर देय, त्याच्यावर क्लिक करा. पुढे तुम्हाला पेमेंटचे ऑप्शन्स येतील आणि तुम्ही ऑनलाईन पेमेंट भरू शकता. तर कशी वाटली माहिती